मुरबाड तालुक्यातील पवाळे नानकसवाडी डॅमच्या स्लॅब पाईप कन्व्हर्टरच्या कामात मोठे गौडबंगाल असल्याची बाब समोर आली आहे। 3 स्लॅब पाईप कन्व्हर्टरच्या कामाचे अंदाजपत्रक बघून ते चक्क 9.25 कोटी रुपये करण्यात आल्याने या कामाबाबत शंका व्यक्त होत असून या कामाच्या चौकशीची आवश्यकता निर्माण झाली आहे। या कामात काही ठिकाणी आरसीसी ऐवजी दगडगोटे टाकण्यात आले आहेत। या परिसरात आरसीसी एम प्लांट असून या स्लॅब पाईप कन्व्हर्टरच्या कामावरून अवजड आणि लोडिंग वाहतूक होणार असताना या कामाच्या अवघ्या 10 mm चे स्टील वापरण्यात आलेले आहे। त्यामुळे भविष्यात या कामाच्या संरक्षण भिंती वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कामासाठी करण्यात आलेले माती भराव चक्क डॅम मधूनच खोदून वापरला जात आहे। यामुळे शासकीय मालमत्तेचे डॅमचे ठेकेदारांनी मोठे नुकसान केले आहे। या कामाच्या अंदाजपत्रकाची मागणी केली जात असून जलसंपदा विभागाचे वाशिम येथील सहाय्यक अभियंता सचिन क्षीरसागर यांनी टाळाटाळ चालवली आहे। यामुळे या कामाबाबत तसेच अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अधिकच शंका निर्माण झाली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी काही स्थानिक पत्रकारांनी केली आहे। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।